हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य दांडेज लाईफ जर्नी. आणि आजचा दिवस खूप बिझी राहणार आहे कारण की आज माझे 2 पेपर आहेत आणि माझ्या भावाचा बड्डे पण आहे. तर मी गेलो तर जाईन गावाकडे, बघू काय होतं. आता चाललो आहे कॉलेजला, पहिला पेपर आहे आणि बघू की कसा जातो. पहिला पेपर तर एवढा भारी गेला की मी 2 तासाचा पेपर 40 मिनिटातच सॉल्व करून आलो. आणि आता चाललो आहे घरी. आणि एवढी गरमी आहे आणि त्याच्यात मी काळी चप्पल घातली तर आणखीनच जास्त चटके लागू लागले मला. आणि घरी गेल्यावर दुसऱ्या पेपरची पण तयारी करायची आहे मला. आत्ताच घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, पण परीक्षेची तयारीच केली नाही कारण की परीक्षेचाच टाईम झाला. आणि चाललो आहे आता मामासोबत गाडीवर परीक्षा सेंटरला. आणि तिथे एक्झाम वगैरे चालू होईल. मित्रांनो, दुसरा पेपर पण दिला आणि इकडे आलो आहे आता गाडीमध्ये बसायला. आणि जाऊया आता बड्डेला. रात्रीचा टाईम आहे तर काही सांगता येत नाही गाडी लागेल म्हणून. पण वातावरण बघा तुम्ही किती छान आहे. आणि माझ्यासोबत आहे माझे मामा, मोठे मामा. आम्ही दोघं आता बघतोय गाडी कधी येणार आहे. आम्हाला आत्ताच 7:30 आणि 7:45 झाले. मी आता जरी पोहोचलो तरी 9 लोक पोहोचन. आणि बड्डे तसा उशिराच करता म्हणा. म्हणजे बिट्टू पुढे गेला होता, दुपारी गेला होता कारण की माझा पेपर होता, त्या कारणामुळे मला जाता आलं नाही. आणि मित्रांनो, खूप टाईम झाला आहे आणि आता आम्हाला गाडी पण लागली नाही. आम्ही खूप वेळ थांबलो तिथे आणि मग चाललो आहे मी घरी. मित्रांनो, आत्ताच घरी आलो आणि आजचा दिवस खूपच बिझी होता. पहिल्या पेपरला गेलो, तो चांगला गेला. आणि मग दुसरा पेपर दुसऱ्या कॉलेजला होता. म्हणजे पहिला कॉलेजला होता आणि मग दुसरा पेपर दूर होता, तो मामासोबत गेलो होतो कारण की एक्झाम सेंटर बघणं. आणि म्हणजे नवीन कॉलेजच होतं आणि ते म्हणजे लांब होतं जरा. आणि तो दिला, मग संध्याकाळी आलो होतो इकडे, पण गाडीच लागली नाही. मग त्या कारणाने परत घरी आलो. आता खूप उशीर झाला, आता काही जाणं झालं नाही. मग बिट्टूला कॉल लावला, त्याला म्हटलं फोटो वगैरे पाठव बड्डे झाल्यावर. मग मित्रांनो, आत्ताच बिट्टूचा कॉल आला होता आणि त्यांनी फोटो पाठवले आहे. बड्डे छान झाला म्हणे, पण त्याला मी जे करायला सांगितलं त्यांनी ते केलंच नाही. त्याला म्हटलं व्हिडिओ काढून पाठव यार, फोटो काय काढतो. मग तो माहिती काय म्हणाला, तो म्हणाला, अरे भाऊ, मी ब्लॉगर नाही आहे तुझ्यासारखा, मला जमत नाही ते, मी ट्राय केलं पण नाही जमलं. तो आल्यावर परत घेईन म्हणे मी व्हिडिओ. चल मग आता बघू फोटो कसे आहे बड्डेचे. हे बघा मित्रांनो, HBD तेजस, म्हणजे हॅपी बर्थडे तेजस. त्याचं नाव गोलू आहे, म्हणजे आम्ही त्याला लाडेन म्हणतो गोलू. त्याचं खरं नाव तेजस आहे. केक तर भारी होता, पण ही ऑडियन्स बघा मित्रांनो. एवढे सगळेजण आले होते गोलू दादाच्या बड्डेला आणि इथे आम्ही क्रिकेट खेळतो. आणि बाहेर डेकोरेशन केलं होतं. आणि बघा मित्रांनो, किती शांत बसलाय तो. म्हणजे एवढा शांत आहे पण नाही तो खरोखर मध्ये. बघ किती मासूम सारखा दिसतोय. आणि आता पहिले ओळायचे फोटो दाखवतो तुम्हाला पटापट मध्ये. ही आहे गोलू दादाची पूर्ण गँग. बघा कसं बघू लागलं शांतपणे. यांच्यातले तुम्ही किती जण ओळखता, म्हणजे मी व्हिडिओमध्ये घेतलेले त्यांना बऱ्यापैकी. ज्योती आंटी, या काकू, मोठी आंटी, या काकू, सगळ्या काकू वगैरे आल्या होत्या. मित्रांनो, मला जाणं झालं नाही राव. मग दावा आपण किती वेळ थांबलो तिथे? भरपूर वेळ थांबलो. म्हणजे आम्ही जवळपास 8:30 लोक थांबलो तिथे, 8:30 पावणे. आता फिक्स टाईम माहीत नाही. आम्ही खूप वेळ थांबलो आणि गाडीच भरली नाही आणि जे बसेस होत्या त्या थांबल्याच नाही. पण चला आता पुढचे फोटो बघू पटापट. ह्या आई आहे. ह्या पण काकू आहे आमच्या. अरे या जायला पाहिजे होतं राव,
मजा आली असती, पण आज जाणं झालं नाही. तर उद्या जाऊ आपण जमलं तर, कारण की उद्या पण संध्याकाळच होणार आहे. चला आता राहिलेले फोटो बघू. ग्रुप फोटो काढले आणि केक खाऊ घालतानाच आहे. मी पटापटच दाखवतो आता. बिट्टून गोल्या पिल्या, मोठे काका आणि काकू. पिल्ले विभागाचा शरीफ दिसू लागला. मित्रांनो, ह्या बड्डेला हे तर काही नाचलेच नाही. आपण जर मी उद्या गेलो ना तर एवढा डान्स करू भयानकवाला. आणि फुगे फोडू लागले वाटतं राव. आणि ह्या पिक्चरमध्ये गोल्याला स्वतः फुगे फोडायचे असून ते बघा मला फोडायचे असं करू लागला तो. पण ह्यो पिल्ल्या खूप आगाऊ आहे. हाच फोडून घेतो सगळे फुगे. हो, केक कटिंगचा फोटोच राहिला होता, म्हणजे सगळे मिक्स झाले ना ते आता. आणि चला मित्रांनो, आजचा हा व्लॉग इथेच संपू. आणि उद्या जर मी गेलो तर तुम्हाला दिसेल भयानकवाला भारी बड्डे. आणि बाय बाय.